महाराष्ट्रासह भारतात गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते। पण महाराष्ट्रातील सांगलीत मात्र 4 दिवस आधीच गणपतीचे आगमन होते। कोणालाही माहीत न पडता या गणपतीची स्थापना होते। यालाच चोर गणपती असेही म्हणतात। चोर गणपती? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे। चोर गणपती म्हणताच आपण थोडे अचंबित झाला ना? हे कसले गणपतीचे रूप, ज्याचे नाव घेतल्याशिवाय आपल्याकडे शुभकार्य सुरू होत नाही? तो संकट निवारक गणपती चोर कसा असेल बरं, अशीच शंका आपल्या मनात आली असेलच, हो ना? पण यात गोंधळून जाण्यासारखे काहीच नाही। चोर गणपती म्हणजे हळूच चोर पावलाने येऊन बसणारा गणपती। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग चोर गणपतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आता चोर गणपती म्हटले की आपल्याला अनेक प्रश्न पडतात, जसे की या गणपतीला चोर गणपती का म्हणतात, चोर गणपती कसा बनवला जातो, या मूर्तीचे विसर्जन कसे होते, यासारख्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते, परंतु सांगलीत 2 दिवसापूर्वीच गणपतीचे आगमन होते। या गणपतीची कोणालाही माहिती न पडता त्याची स्थापना केली जाते। चोर गणपती केव्हा आला आणि गेला याचं गणपती भाविकांना थांगपत्ताही लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला चोर गणपती म्हणण्याची प्रथा पडली। गणेश चतुर्थीच्या आधी या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होते। 3.5 फुटाच्या 2 मूर्तींची प्रतिष्ठापना होते। सुमारे 200 वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूर्वक मूर्ती तयार करण्यात आली होती। तेव्हापासून दरवर्षी त्याच 2 मूर्तींची स्थापना केली जाते। दरवर्षी रंगरोटीशिवाय मूर्तींना हात लावला जात नाही। गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही मूर्ती बसवण्यात येतात। उत्सवानंतर मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवण्यात येतात। ऋषी पंचमीला या गणपतीचं विसर्जन होते। मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवल्या जातात। हा गणपती गुपचूप येऊन कधी बसतो आणि केव्हा जातो हे कळतही नाही, त्यामुळे याला चोर गणपती असेही म्हटले जाते।